शिवजयंतीचा औचित्य साधून शिर्डीतल्या युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवीन आदर्श निर्माण केला। शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत करण्यात आली। भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबाला देण्यात आली। शिवजयंतीनिमित्त लातूर शहरात पोलीस अधिकारी पाटील कुटुंबियांनी अनोखी मानवंदना दिली। घरातच शिवकालीन घटनांचे देखावे साकारण्यात आले। शाहिस्तेखानाची बोट छाटल्याचा प्रसंग, शिवरायांची आग्र्यातून सुटका यासारख्या घटना देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आल्या। बीडमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली। तसंच शहरामध्ये जय भारत पदयात्रा काढण्यात आली। साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। साताऱ्यातल्या गांधी मैदानातून ढोल ताशे आणि लेझिमच्या गजरामध्ये महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। शेकडो विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये यावेळी पाहायला मिळाले। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहापूरमध्ये हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेमध्ये 60 महिलांनी सहभाग घेत 20 फूट उंचीचा गड हिरकणीसारखा सर करण्याचा प्रयत्न केला। यावेळी शेकडो महिलांसह चिमुकले सुद्धा उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त यवतमाळमध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। जय छत्रपती शिवाजी जय भारत ही पदयात्रा आयोजित केली। यात्रेदरम्यान ढोल ताशा, लेझिम, पारंपरिक वेशभूषा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। त्यावेळी पालकमंत्री संजय राठोड सुद्धा उपस्थित होते। अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होती। आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। तसंच शहरातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। शहरातल्या प्रमुख मार्गावरून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। यावेळी विविध मर्दानी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं, तर पारंपरिक वेशभूषा परिधान करून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पदयात्रेमध्ये जवळपास विद्यार्थी, नागरिक यांच्यासह अधिकारी सहभागी झाले। यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणेनं परिसर दुमदुमून गेला। पुण्यामध्ये आज शिवजयंती निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय पुण्यात आले होते। पुण्यातल्या जय शिवाजी जय भारत या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मांडवीय सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली। किल्ले लोहगडावर शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली। डोणे गावातल्या बालमावळ्यांनी 25 किलोमीटरचा पायी प्रवास करून शिवज्योत गडावर आणली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। नाशिकच्या मनमाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। नाशिकच्या नांदगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली। यावेळी आमदार सुहास कांदेंनी शिवरायांना अभिवादन केलं। तसंच या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। जळगावातल्या मोराड गावामध्ये 65 वर्षीय वृद्धानं मद्याच्या टाकाऊ बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या कलाकृती साकारल्यात। या बाटल्यांमध्ये लाकडाच्या खाटीची प्रतिकृती, बॉल, नांगर सोबतच स्वयंपाकघरातल्या वेगवेगळ्या प्रतिकृती साकारण्यात आल्या। अकोल्यातल्या अकोटमध्ये शिवाजी महाविद्यालयामध्ये कृषी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवरायांना मानवंदना म्हणून मेळाव्याचं आयोजन केलं। या मेळाव्यामध्ये डॉक्टर कृष्णचंद्र यांनी मार्गदर्शन केलं।